students, welcome in second part. We are learning the lesson An Epitome of Courage. This lesson is a biographical lesson about the life story of greatest scientist of the century, 21st century, that is Stephen Hawking. In our first part, we have learned the initial life of Dr. Stephen Hawking, in which he spent his childhood as a normal child, go to school, but his body parts, even in that childhood also, didn't respond as like the other childs. Then his likings about mathematics, science, and at the age of 17, she started feeling that there is something in his body, because sometimes a couple of times he fell down for no reason, and then after he was diagnosed with a deadly disease, that is ALS. And then after he got married, and married to Jane Wild. When asked, Dr. Stephen Hawking said he was living his life at best in those days. In that dismal stage, in that difficult stage, he was enjoying his married life. We have learned this much in the first part. So, dear students, let's start onwards. Okay? In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. आता या स्टेजपर्यंत तो आजार पूर्णपणे डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या शरीरामध्ये भिनलेला होता आणि जवळपास संपूर्ण शरीर हे अपंग झालेलं होतं, डिसेबल्ड झालेलं होतं, निकामी झालेलं होतं. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. असं असतानाही त्या दरम्यानच्या काळात डॉक्टर स्टीफन हॉकिन्सने ब्लॅक होल्स, कृष्णविवर ज्याला म्हणतो आपण, याच्यावर अभ्यास करायला सुरुवात केली. टू गेट हिज PhD, आणि या विषयावर PhD की नाही, डॉक्टरेट जी डिग्री, सर्वोच्च डिग्री आहे, ती डिग्री PhD या विषयावर करण्यासाठी त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. दिस टाइम ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. आणि या दरम्यान ते पूर्णपणे व्हीलचेअरवर खिळलेले होते. म्हणजे ही कुडंट वॉक, त्यांना चालता येत नव्हतं. संपूर्णपणे त्या 3 चाकी सायकलवर, व्हीलचेअरवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागायचं. त्याच्याशिवाय इकडे तिकडे कुठेही जाता येत नव्हतं. शरीरातल्या सर्व मसल्सने काम करणं बंद केलं होतं. अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि हळूहळू, वेगाने, रॅपिडली त्यांच्या शरीरातल्या इतर भागांवरचा ताबा वेगाने निघून चाललेला होता. इवन ही कुडंट स्पीक. एवढंच नाही तर बोलण्यावरचा, जिभेवरचा ताबा देखील त्यांचा पूर्णपणे आता वेगात निघून चाललेला होता. अशी भयानक परिस्थिती डॉक्टर स्टीफन हॉकिंगची झालेली होती. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. परंतु या दरम्यान ब्लॅक होल्स या विषयावर ते PhD करत होते, आणि त्या विषयाने काय झालं, स्पार्क हिज इमॅजिनेशन, त्यांच्या कल्पनाशक्तीला इतकी प्रेरणा मिळाली त्या विषयामुळे, कल्पनाशक्ती वाढली. विथ ब्राईट आयडियाज, वेगवेगळ्या आयडियाज त्यांच्या डोक्यात येऊ लागले. म्हणजे शरीराचे जवळपास संपूर्ण भाग, संपूर्ण पार्ट्स हे निकामी झालेले होते, परंतु एक भाग असा होता
की काय झालेलं होतं, असं होतं मित्रांनो, की बाकीच्या शरीरातल्या इतर भागाची जर शक्ती गेली तर ती कुठेतरी दुसऱ्या एका पॉझिटिव्ह ठिकाणी किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीकडे जास्त प्रमाणात, समजा एक उदाहरण घ्यायचं म्हणजे एखाद्याला दृष्टी नसेल, डोळे नसतील, तर त्याची ऐकण्याची शक्ती नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त होते, कारण तिथे तो जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि ती विकसित होते. तसं डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या बाबतीमध्ये झालं की त्यांच्या शरीरातल्या सगळ्या पार्टची शक्ती गेली, परंतु बुद्धीची, मेंदूची शक्ती, इमॅजिनेशन पॉवर खूप मोठी वाढली आणि वेगवेगळ्या आयडियाज त्यांच्या डोक्यामध्ये येऊ लागल्या. ही मेड मेनी इपॉक मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश थेअरीज. आणि या इमॅजिनेशनच्या जीवावर त्यांनी असे अनेक प्रवाह बदलणारे शोध केले, स्टेटमेंट्स केले त्यांच्या इमॅजिनेशनच्या जीवावर, की ज्याने प्रचलित असणारे सर्व प्रवाह मोडीत काढले. प्रचलित नियम चुकीचे कसे आहेत हे दाखवून देण्याचं काम डॉक्टर स्टीफन हॉकिन्सने केलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. आणि शास्त्रज्ञांचं असं मत आहे की आपलं युनिवर्स, आपलं जग, आपली सृष्टी ही बिग बँग याच्यापासून झालेली आहे. सायन्समध्ये ही थेअरी झालेली आहे. बिग बँग थेअरी काय सांगते, थोडक्यात पाहायचं झालं तर सृष्टीची, पृथ्वीची, युनिवर्सची निर्मिती कशी झाली, तर अवकाशामध्ये एक मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये वेगवेगळी ग्रह लांब फेकली गेली आणि यातनं सृष्टीची निर्मिती झाली. या थेअरीला बिग बँग थेअरी असं म्हटलं जातं. आणि शास्त्रज्ञ याच्यावर विश्वास होता की सृष्टीची निर्मिती या पद्धतीने झालेली आहे. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. ही जी थेअरी होती, या थेअरीला सपोर्ट करणारं संशोधन डॉक्टर स्टीफन हॉकिन्सने केलं. काय केलं? टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट, ही कन्सेप्ट स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर स्टीफन इन्व्हेंटेड, त्यांनी एक शोध लावला. कशात शोध लावला? व्हॉट इज नोन ॲज लाई अल्जेब्रा या नावाने एक संशोधन केलं, जे संशोधन बिग बँग थेअरीला सपोर्टिव्ह आहे, प्रूव्ह करणारं आहे. आणि ते कोणी केलं? डॉक्टर स्टीफन हॉकिन्सने. दो कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. बॉडीचे सगळे पार्ट्स निकामी होते, परंतु फक्त बोट, हाताची बोट आणि कम्प्युटर या दोन गोष्टीच्या सहाय्याने बुद्धीत, मेंदूत आलेले विचार, नवीन संकल्पना, कल्पनाशक्ती ती बोटाद्वारे कम्प्युटरच्या बटनावर चालली आणि वरती काय लिहायचं थेरीज, त्या थेरीज ते पटपट इमॅजिनेशनच्या जीवावर लिहू लागले. त्यांचे जे विचार होते, त्यांना बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, परंतु जे डोक्यातले विचार होते ते बोटाच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून बाहेर येऊ लागले. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. विज्ञान या विषयातल्या अनेक विषयावर प्रदीर्घ विद्वत्ता प्राप्त केलेली होती या व्यक्तीने. प्रोफाउंड ऑथॉरिटी म्हणजे अधिकार म्हणजे त्या विषयावर त्यांचं प्रभुत्व प्राप्त केलेलं होतं, ज्ञान प्राप्त केलेलं, त्या विषयावर विद्वत्ता प्राप्त केलेली होती. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स, अनेक त्यांना पुरस्कार, डॉक्टरेट्स वेगवेगळ्या विद्यापीठाने अनेक पुरस्कार त्यांना दिलेले आहेत, नावाजलेले आहेत त्यांना. अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टाउड ऑन हिम. संपूर्ण जगाने, संपूर्ण देशाने, सगळ्या विज्ञान क्षेत्राने अनेक पुरस्कारांचा वर्षाव डॉक्टर स्टीफन हॉकिन्स यांच्यावर केलेला. बेस्टाउड ऑन हिम मीन्स ग्रँटेड ॲज अन ऑनर. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. बेस्टाउड मीन्स सन्मानित करणे. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. एवढंच नाही तर विज्ञान क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची जी सोसायटी आहे, रॉयल सोसायटी, त्या रॉयल सोसायटीचे त्यांना मेंबरशिप पण मिळालेली होती, जी की खूप चांगलं विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनाच मिळते.
अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि त्यांच्या या विज्ञान क्षेत्रातल्या कामामुळे सगळ्या जगाने त्यांची दखल घेतली. अमेरिकेत असणारे नॅशनल अकॅडमी, जी जगातली एक नावारूपाला आलेली संस्था आहे, त्या संस्थेचं पण त्यांना आजीवन मेंबरशिप दिलेली आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिन्स हे आइन्स्टाईनच्या तोडीस-तोड गणले जायचे. तितक्या विद्वत्तेचे ते होते. इवन दो, असं असतानाही पहा, डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. परंतु डॉक्टर हॉकिन्स कसे होते? अतिशय नम्र व्यक्ती होते, पोलाइट होते. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. खूप साधे आणि खूप नम्र व्यक्ती होते. अजिबात इगो नव्हता, अजिबात गर्व नव्हता. खूप सामान्यसारखी व्यक्ती होते. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. डीलिंग विथ हिज ऑसम आयडियाज, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. त्यांच्या डोक्यात जेवढ्या कल्पना आल्या त्या त्यांनी पुस्तक रूपाने मांडल्या. अनेक पुस्तकं लिहिली. परंतु मित्रांनो, पुस्तक लिहित असताना कायमस्वरूपी त्यांच्या समोर जो वाचक आहे तो एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांनी गृहीत धरला. लेमेन, अ सिंपल नॉन सायंटिफिक पर्सन, ज्याला सायन्सचा गंध नाही आहे, असा व्यक्ती समोर ठेवून पुस्तकं लिहिली. म्हणजे त्या पुस्तकाची भाषा ही सामान्य लोकांना समजेल इतकी सोपी होती, इतकी मजेशीर होती. म्हणजे त्यांनी जे रायटिंग्स केलेलं आहे, जे लिखाण केलेलं आहे, ते पण काहीतरी वेगळं स्पेशालिटी असणार आहे. बाकीचे शास्त्रज्ञ खूप भव्य दिव्य मोठमोठे सायंटिफिक कन्सेप्ट्स वापरतात, सगळी भाषा शास्त्रीय असते. जे सायन्सशी रिलेटेड लोक आहेत त्यांनाच फक्त कळते, सामान्य माणसं ते वाचू शकत नाहीत. परंतु स्टीफन हॉकिन्सने असं नाही केलं. त्यांनी लिहिलेली पुस्तकं सामान्यापर्यंत पोहोचावीत या उद्देशाने साध्या भाषेत लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांची जी रायटिंग होती, लिखाण होतं, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्वत्ता तर होतीच, पण विट अँड ह्युमर म्हणजे ते असे कॉमेडी असणारे होते. म्हणजे बोरिंग नाही, सायंटिफिक वर्डची बॉम्बार्डिंग नाही, असे फनीएस्ट, मजेशीर या स्वरूपात त्यांनी ते पुस्तकं लिहिलेली होती. म्हणून ती सामान्य माणसाला आवडणारी होती. हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांच्या लिहिण्याची जी पद्धत होती ती सो ल्युसिड, सो सिम्पल. ल्युसिड मीन्स इझिली अंडरस्टँडेबल, इझी टू अंडरस्टँड, सोपी पद्धत. ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट, ज्यांचा विज्ञानाशी काही संबंध नाही आहे, अशा लोकांना पण कॅन ऑल्सो अंडरस्टँड इट. त्या लोकांना पण ती सहज समजण्याजोगी होती. हिज बुक, त्यांनी लिहिलेल्या सगळ्या पुस्तकांपैकी सर्वात गाजलेलं कुठलं पुस्तक असेल तर ते हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे जगातलं डॉक्टर स्टीफन हॉकिन्सचं आणि 21व्या शतकातलं सायन्स फिक्शन ज्याला म्हणू आधारित असणारं पुस्तक, जगातलं सर्वात जास्त गाजलेलं पुस्तक आहे. इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ आवर टाइम्स. आपल्या काळातील हे विक्री झालेल्यापैकी एक अतिशय जास्त प्रमाणात बेस्ट सेलिंग बुक्स अशा प्रकारचं पुस्तक आहे. ऑन बिंग आस्क हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिन्स, द क्वेंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप सेज. असंच त्यांना एकदा प्रश्न विचारला पत्रकारांनी. आस्क हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. कसं वाटतंय की तुम्हाला भयानक असा ALS हा आजार झालेला आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिन्स, द क्वेंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम. क्वेंटेसेन्स मीन्स अ ग्रेट एक्झाम्पल.
क्वेंटेसेन्स इथे वर्ड दिलेला आहे. काय त्याचं उदाहरण? अ परफेक्ट एक्झाम्पल. म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिन्स हे परफेक्ट उदाहरण आहे. कशाचं? क्वेंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम, आशावाद, अँड होप, आशा, पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणू आपण, याचं एक ग्रेट उदाहरण आहे. परफेक्ट एक्झाम्पल आहे. त्यांनी काय उत्तर दिलं पहा. सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. जरी मला हा भयानक आजार जरी झाला असला तरी मी इतरांपेक्षा मला स्वतःला वेगळा समजत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. जितकं पॉसिबल बाकीचे लोक सामान्य आयुष्य जगतात तितकंच सामान्य आयुष्य जगण्याचा मी पूर्ण आयुष्य प्रयत्न केला. म्हणजे या आजाराचा त्यांच्या मानसिकतेवर, मेंटॅलिटीवर कुठलाच परिणाम झाला नाही. नो निगेटिव्ह इम्पॅक्ट, नो निगेटिव्ह अप्रोच, ऑलवेज पॉझिटिव्ह याच्यातनं दिसतं. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग. मी अजिबात माझ्या आजाराचा आयुष्यात कधी विचार केला नाही. माझी कंडिशन कशी आहे याचा कधी विचार केला नाही. मी कधी स्वतःला दुःखी केलं नाही. मी कधी दुःख मानलं नाही, रिग्रेट केलं नाही, पश्चाताप केला नाही माझ्या कंडिशनबद्दल. हे सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. या लेसनमधून आपल्याला शिकायला काय मिळतं? व्हाय स्टीफन हॉकिन्स इज अ एपिटोम ऑफ करेज and epitome of courage. Why? Even though having such a terrible condition, he was mentally tough, strong. His approach was positive, and he never regret about his disability. Only because of that, he could overcome his disability. याच गुणामुळे फक्त काय झालं? त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात केली. रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. आणि या कोणत्याच गोष्टी केल्या नाहीत म्हणून या गोष्टी मला जे करायचे त्याच्यापासून थांबवू शकल्या नाही. Dr. Hawkins firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe. डॉक्टर स्टीफन हॉकिन्सला विश्वास आहे, दृढ विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सायन्स विल डिस्कवर, विज्ञान शोध लावेल. कशाचा शोध लावेल? कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. या सृष्टीचे जे काही गुपित आहेत, जे काही सिक्रेट्स आहेत, कशी स्थापन झाली, किती वर्षापूर्वी झाली, कसं निर्माण झालं, उत्पत्ती, विकास, या संपूर्ण सृष्टीचा कसा झाला याची संपूर्ण उत्तरं येणाऱ्या काळात सायन्स निश्चितपणाने शोध लावेल. इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री अँड मे बी इवन प्रेडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज. सृष्टीचा इतिहास, सृष्टीची निर्मिती, आणि एवढंच नाही मित्रांनो, तर या सृष्टीचा विनाश, डेमाइस म्हणजे ही सृष्टी नष्ट कधी होईल भविष्यामध्ये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात तुम्हाला सायन्स देणार आहे, विज्ञान देणार आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्स. हे एकच उदाहरण नाही, जगामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी अपंगत्वावर मात करून आपल्यासमोर एक मूर्तिमंत उदाहरणं स्थापित केलेले आहे. आणि आपल्यासाठी ते ग्रेट एक्झाम्पल्स आहेत. असे अनेक लोक आहेत. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल. सर्व मिळून आपण काय करूया? लेट अस सॅल्यूट, या सर्वांना अभिवादन करूया. हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड स्ट्रीव टू डू देअर बेस्ट. त्यांना खूप डिसॅबिलिटीज होत्या, तरी पण असं असतानाही त्यांनी काय केलं? कठीण मेहनत केली. स्ट्रीव टू डू देअर बेस्ट, आणि उत्कृष्ट काम करून दाखवलं. जगात एक एक्झाम्पल सेटअप केलं. सो फ्रेंड्स, this way we have completed this lesson, and I hope
This lesson will definitely motivate you. It is definitely very useful. If you have any disability, don't think about it. Forget it. It cannot stop you from getting success in your life. Only one thing is required, that you should be mentally strong. Physical disabilities don't matter if you are mentally strong. So face any condition, any situation in your life with full confidence and positive attitude. In that case, no one can stop you from achieving success in your life. This message do we get from this lesson. It is a great example of hope, courage, and confidence. Okay? So, this much is sufficient. Thank you very much. Have a nice day.